अमरावतीत तक्रारदाराला जीवे मारण्याची धमकी. पोलीस आयुक्ताकडे लेखी तक्रार दाखल. शासकीय कामात अडथळा, शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा आरोप. संबंधितावर कारवाईची मागणी. अमरावती शहरातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. काही व्यक्तींनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप करत पोलीस आयुक्ताकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदाराने आपल्या निवेदनात नमूद केले आहे की काही व्यक्तींनी शासकीय कामात अडथळा निर्माण करत अपमानास्पद भाषा वापरली तसेच धमकी दिली. या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. श्री महाकाल, मी बोलत आहे अमरावतीवरून डॉली ठाकरे. मी एक हिंदूचा बच्चा आहे. हे जे यांनी एवढ्या दिवसापासून आतंकवादीपणा फैलवत आहे, हे स्वतःला हिंदू म्हणते. जे आम्रपाली आहे, गुड्डे आहे, स्वतःला हिंदू म्हणते. तर हिंदूच्या बच्च्यावर अत्याचार तुम्ही करत आहे, हे कोणते तुम्ही हिंदू आहे? हे तुम्ही पहिली गोष्ट सांगता, तुम्ही स्वतःला हिंदू म्हणत आहे, तर तुम्ही कोणते हिंदू आहे? हिंदूच्या बच्च्यावर अत्याचार तुम्ही करत आहे. तुमच्याकडे हिंदूचे बच्चे आले होते, तुम्ही त्यांच्यासोबत कसे कसे वागले तुम्ही त्यांच्यासोबत? हे तुमचं वागणं सरासर गलत होतं. तर मी तर अमरावतीच्या जनतेला एवढंच सांगू इच्छित आहे की हे जे लोक आहेत तुमच्यापाशी हे फैलवत आहे, अफवा फैलवत आहे, हे सरासर खोटी गोष्ट आहे. याच्यावर कोणी ध्यान देऊ नये. आम्ही इथं आलेलो आहे साबणपुऱ्यामध्ये, स्वतःहून आलेलो आहे सोनाबाईकडे. आमच्यावर कोणाची जोर जबरदस्ती नाही आहे, नाही तर आमच्यावर कोणाचं प्रेशर आहे. आम्ही दोघीजणी आलेलो आहे, मी आणि माझा चेला सौम्य. काही मी काय म्हणतो, तुम्ही अगोदर तर दादा हे तर असं होतं की हे तर सगळं दादा त्यांचं मिलीभगत होती दादा. आमचे आणखीन लोक पण तिथं प्रेशराईज मध्ये दबलेले आहे, पण ते लोक येऊ नाही शकत आहे तिथून. ते लोक पण यायचे प्रयत्न करतात. बाकीचे जे व्यतिरिक्त आमच्या व्यतिरिक्त जे लोक आहेत तिथे त्यांचेवाले चेले ते पण तिथे दबावामध्ये आहे. तिथे A to Z सगळेजण दबावामध्ये आहेत आता, पण तिथून कोणी बाहेर निघायची हिंमत नाही आहे. त्यांच्या घरामध्ये काय राजकारण चालते ते फक्त त्यांनाच माहिती दादा, बाकी कोणालाच माहिती नाही. तुमच्यावर तर खूप काही अन्याय झाले दादा. काय सांगावं तुम्हाला, आता सांगूच नाही शकत बिलकुल आताच्या कंडिशन मध्ये. नेमकं काय झालं ते उदाहरण सांगा. नेमकं काय झालं तिथे? सगळ्यात मोठी तर न्यूज हे आहे की आम्हाला जीव्या मारण्याची धमकी देते ते लोक. तुम्ही घरी जासाल तर आम्ही तुम्हाला मारन, तुम्ही जर का बस्तीत घुमसाल तर आम्ही तुम्हाला मारन, माझ्या व्यतिरिक्त जर का तुम्ही कुठं जासाल तर आम्ही तुम्हाला मारन. हे बघा मला किती मारलं त्या लोकांनी. ते बघा इथे दिसत आहे निशान, किती मारलं. हिला पण किती मारलं. हे कोणते हिंदू लोक आहेत ते सांगा.